नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघताय तर गेले 8 ते 10 दिवस आमच्या भागामध्ये भरपूर असा पाऊस चालू आहे पूर्व मान्सूनचा। तर आज आपण इथं रानामध्ये वांग्याची लागवड सुरू केलेली आहे। तर वांग्याची लागवड करत असताना खालील बाबींचा थोडासा अभ्यास करणं म्हणा किंवा ह्या गोष्टी करणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे। याच्यामध्ये आपण पूर्व मशागत करताना जमिनीची उभी आणि आडवी अशी खोलवर नांगरट करून घेतली। नांगरट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 एकरासाठी साधारणतः आपण याच्यामध्ये 5 टेलर शेणखत टाकलेलं आहे। ते चांगलं मिक्स करून घेतलं रोटर करून। त्याच्यानंतर आपण बेड सोडलेले आहेत। तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपण बेड इथं तयार केलेला आहे। 7 फूट अंतरावरती आपण बेड टाकलेला आहे, म्हणजे 2 बेडमधलं अंतर हे आपण 7 फूट ठेवलेलं आहे आणि 2 रोपामधलं अंतर लागवडीला हे आपण 2.5 फूट ठेवणार आहोत। स्पेसिंग जास्त असल्यामुळे होतं काय शेतकरी बांधवांनो, स्पेसिंग जास्त असल्यामुळे व्हेंटिलेशन मेंटेन होतं। व्हेंटिलेशन मेंटेन झाल्यामुळं आपल्याला जो पुढं ह्युमिडिटी वाढल्यामुळं म्हणा किंवा जास्त पाऊस झाला तर रोगराई किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो। त्यामुळं जेवढं स्पेसिंग म्हणजे हवा जेवढी खेळती राहील तेवढं आपल्याला उत्पन्नामध्ये पण वाढ होते आणि औषधावरती होणारा खर्च पण आपण वाचवू शकतो। अशा प्रकारे आपण लागवड केलेली आहे, तुम्ही बघू शकता। ह्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगण्याची गोष्ट एक आहे, ज्यावेळेस आपण रोपं बुक करतो त्यावेळेस नेहमी रोपं बुक करताना हे 70च्या ट्रेमधली रोपं बुक करा, 70 कपाच्या ट्रेमधली। त्यामुळं काय होतं, रोपं चांगली वाढलेली आपल्याला भेटतात, हेल्दी रोपं भेटतात, त्याची स्टेम चांगला झालेला असतो आणि रोपं सेट होण्याला वेळ लागत नाही, बरोबर। त्यामुळे शक्यतो रोपं बुक करताना 70च्या ट्रेमधली रोपं बुक करा। लागवड करताना आपण सर्वप्रथम 22 टिनचं 1 ग्रॅमचं पर लिटरचं द्रावण बनवून त्यामध्ये रोपं डिप करून लागवड केलेली आहे। त्याच्यानंतर आता आपण लागवड झाली की रोपं सेट होण्यासाठी साधारणतः एक आपल्याला 3 ते 4 दिवसाचा कालावधी जाणार आहे। रोपं सेट झाले की आपण त्याला प्रथम आळवून घेणार आहोत। ह्यामध्ये शेतकरी बांधवांना प्रामुख्याने तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर आपण याची एक सिरीजच घेणार आहोत की आपण लागवडीपासून किंवा पूर्व मशागतीपासून शेवटच्या तोड्याचा यील्ड आपल्या हातात असतो, पण किती उत्पन्न मिळणार आहे ही एक आपण सिरीज आता कंटिन्यू करणार आहोत। त्याचप्रमाणे भेसळ डोस भरताना प्रामुख्याने आपल्याला काळजी घेतली गेली पाहिजे की खतं जमिनीचं जर आपण सॉईल टेस्टिंग केली तरी आपल्याला लक्षात येते की कोणती खतं देणं गरजेचं आहे, कोणती द्यायला नको आहे। तर आता आपण इथं खतं घेताना 15-15 घेतलेलं आहे 100 किलो, 1846 100 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 100 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो, त्याचबरोबर सिलिकॉन 50 किलो, यारामिला कॉम्प्लेक्स 50 किलो, त्याचबरोबर आपण बायोझाईम ग्रॅन्युल्स घेतलेला आहे, त्याचबरोबर बेन्सल्फ आपण वापरलेला आहे, त्याचबरोबर फर्टेरा आपण घेतलेला आहे। अशा प्रकारचा बेसल डोस करून आपण बेडमध्ये भरलेला आहे, म्हणजे जिथं जिथं रोपं आपण लावणार आहोत तिथं तिथं आपण पर झाडाप्रमाणे आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून तो डोस डिस्ट्रीब्यूट केलेला आहे। त्याचबरोबर मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता प्रथम ड्रिंचिंग हे आपलं 4थ्या दिवशी होणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आपण 19-19 घेणार आहोत। चिलेटेडमधले मायक्रोन्यूट्रन्स आपण घेणार आहोत, 22 टिन घेणार आहोत आणि एखादं कीटकनाशक म्हणजे फॉस्फरस ग्रुपमधलं आपण एखादं कीटकनाशक त्याच्यासोबत घेणार आहोत। त्यामुळे काय होतं मित्रांनो, आणि ह्युमिक ॲसिड, ह्यामुळं पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली होऊन रोपं सेट होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। तर अशा प्रकारे आता लागवड चालू आहे रानामध्ये, तुम्ही बघू शकता। आणि ह्याचबरोबर एक काळजी आम्ही अशी घेतली की पाऊस पडतोय पण वापसा कंडिशनला जोपर्यंत रान येत नाही, तुम्ही बघू शकता इथं वापसा कंडिशन आपण कशाला म्हणतो, तर अशा प्रकारे सॉईलचं स्ट्रक्चर आहे।
याच्यामध्ये आता आपण लागवड झाली की एक अर्धा तास पाणी सोडणार आहोत. त्यामुळे मुळ्यांना सेट होण्यासाठी किंवा मुळ्या प्रसरण पावण्यासाठी आपल्याला इथं मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण आता ही सिरीज कंटिन्यू करू. जी काही मी प्रॅक्टिस करणार आहे आता वांग्याच्या प्लॉटमध्ये ती इथून पुढे मी आपल्याला शेअर करेल. धन्यवाद.